अंबाजोगाई ते सिलोआंबा रस्ता, ज्या रस्त्यावरील पुलाजवळील भाग पावसाळ्याच्या पाण्याने खचला, मोठा खड्डा पडला, या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकाला आपला जीव मुठीत धरून यावे जावे लागते। त्या रस्त्याची बातमी आम्ही काल केली होती। समजलेली माहिती अशी की हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत येतो। या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम लातूर येथील सत्य साईबाबा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावे सुटलेले आहे। या एजन्सीच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवले। एवढ्या निष्काळजीपणाने की रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात असा सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या जाणाऱ्याला प्रश्न पडतो। मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यालय कोठे आहे, अधिकारी कोण आहेत, कोणालाच लक्षात येत नाही। अनेकांनी हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंतर्गत येतो असे गृहीत धरून याच कार्यालयाला या रस्ता दुरुस्तीची निवेदने दिली। अधिकारी सांगत आहेत, या रस्त्याशी आमचा काडीमात्र संबंध नाही। मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता येतो, तुम्ही त्यांनाच भेटा, त्यांनाच निवेदन द्या। मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यालय कोठे आहे कोणालाच माहीत नाही। अधिकाऱ्यांना फोन केला तर कोणी फोन उचलत नाही, उचलला तर भलतेच कारण सांगतात। कार्यकारी अभियंता पाटील व शाखा अभियंता यांना फोन केला तर म्हणतात सदरील पुलाजवळ रस्ता खचल्याने सदरील भाग दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला आहे। रस्त्याचे अंदाजपत्रक बनवताना पुलाचे बांधकाम करावयाचे कामाचा समावेश का केला नव्हता। विशेष म्हणजे सदरील काम लातूरची एजन्सी असली तरी पोट गुत्तेदार स्थानिक राजकीय नेत्याचे नातलग असल्याचे समजते। त्यामुळे अंबाजोगाई ते सिलोआंबा रस्त्यावरील पूल दोन्ही बाजूने खचल्याने जीवघेणा बनला असला तरी या संदर्भात कोणीही चकार शब्द स्पष्टपणे बोलायला तयार नाही। खासदार फंडातून खचलेल्या पुलासाठी या नेत्यांनी निधी मिळवून भविष्यात अप्रिय घटनेत कोणाचा बळी जाऊ नये यासाठी प्रयत्न करावेत अशीही जनतेतून मागणी होत आहे। बघूया सदरील नेते काय भूमिका घेतात ते।